नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत। त्याचीच महत्त्वाची अपडेट जशी आलेली आहे तीच अपडेट, खात्रीशीर माहिती शासनाकडून जी माहिती मिळालेली आहे तीच माहिती तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमो शेतकरी योजनेचे जे पैसे असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकऱ्यांना विलंब होऊ शकतो, सर्वात महत्त्वाची अपडेट जी असणार आहे, संपूर्ण 2000 रुपये जी रक्कम असणार आहे ती तुमच्या खात्यात कधीपर्यंत टाकली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत, तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कारण शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरीचा राहिलेला हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाणार आहे। परंतु आता ते पैसे नक्की शेतकऱ्यांना कधीपर्यंत जमा होणार आहेत, क्रेडिटचा मेसेज हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे, सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊयात शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की पैसे कधी वितरित केले जाणार आहेत। सर्वात आनंदाची आणि मोठी अपडेट जी असणार आहे ती सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर शासनाने दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जी रक्कम आहे ती ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आलेला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार की काही शेतकरी यातून पात्र अपात्र होणार, सर्वात महत्त्वाची अपडेट लगेच आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, हाईपसुद्धा करून घ्या। चला तर जाणून घेऊयात 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेली आहे। सर्वात महत्त्वाची घोषणा शासनाकडून करण्यात आलेली आहे, तीच अपडेट, महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जे आहेत त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे 3 काम सांगितलेले आहेत। ते 3 काम केले तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत आणि हे बदल जर केले नाहीत तर मात्र तुम्हाला हप्ता विलंब होऊ शकतो, हप्ता लवकर येणार नाही। त्यामुळे कोणता बदल करायचा शासनाने सांगितलेला आहे। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा बदल शासनाने सुचवलेला आहे। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या या योजनेबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे की नक्की हे पैसे कधीपर्यंत खात्यावरती जमा होणार आहेत, त्याविषयीच महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत। कारण आता नुकताच 8वा हप्ता मागे जमा झालेला होता, 22व्या हप्त्यानंतर हा 8वा हप्ता जमा करण्यात आला, परंतु आता 23वा हप्ता आणि 9वा हप्ता हे 2 हप्ते सोबत देण्याचं जे धोरण आहे शासनाकडून हे दिले जाऊ शकतात। त्यामुळे 2000 रुपये नाही तर तुम्हाला 4000 रुपये सुद्धा जमा होऊ शकतात आणि त्याची नमो शेतकरी योजनेची 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा समोर आलेली आहे। कधीपर्यंत हे पैसे खात्यात जमा होणार, पण हा हप्ता नेमका कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणते बदल करायचे आहेत याची सविस्तर माहिती जी असणार आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट, आनंदाच्या बातम्या देणार आहोत। कारण तारीख सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की 9व्या हप्त्याचे पैसे नक्की कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली होती, 8वा हप्ता आल्यानंतर 9व्या हप्त्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना कधी क्रेडिट केले जाणार आणि आता डीबीटीच्या माध्यमातून जे पैसे वितरण केलं जात असतं तेच पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत आणि 2000 रुपयांचं क्रेडिट तुम्हाला होणार आहे नमो शेतकरीच्या माध्यमातून। परंतु यासाठी काही शासनानं काम सुचवलेले आहेत, ते सुद्धा करून घेणं गरजेचं आहे। कोणते काम असणार आहेत, कोणते जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत, तुमच्या खात्यात कधी पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष जी गोष्ट आहे, PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झालेला होता 13 मार्च रोजी आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्तासुद्धा टाकण्यात आला। परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नक्की कधी मिळणार, सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न उठलेला आहे आणि 9व्या हप्त्याची तारीख सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे की सर नक्की ओरिजिनल माहिती कोणती आहे, 9व्या हप्त्याची नक्की तारीख किती आहे आणि खात्रीशीर माहिती कोण देतं ते सर्व शेतकऱ्यांना कळलं पाहिजे। त्यामुळे आपलं चॅनल खात्रीशीर माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आणि ओरिजिनल तारीख आपण सांगणार आहोत। त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा मेसेज 100% आलेला दिसणार आहे। त्यामुळे काळजी करू हा व्हिडिओ ओरिजिनल माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
तरच अशा प्रकारच्या ओरिजिनल अपडेट तुमच्या खात्यात तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर भेटणार आहेत. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यासाठी काय करायचं आहे, आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत, महत्त्वाच्या अपडेटकडे वळणार आहोत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. कोणते काम करायला सांगितलेलं आहे, शासनाकडून महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत, तीच अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत. कोणते काम सांगितले, शासनानं 3 महत्त्वाचे काम सांगितले. 3 महत्त्वाचे जर काम केलेले असतील तरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरित केले जात असतात. अन्यथा तुम्हाला या हप्त्यापासून वंचितसुद्धा राहावं लागू शकतं किंवा तुम्हाला हा हप्त्यासाठी विलंब लागू शकतो. त्यामुळे कोणते काम सांगितले, अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की हप्ता जमा झाला नाही. याचे मुख्य कारण तांत्रिक त्रुटी असू शकतात आणि 9वा हप्ता मिळवण्यासाठी खालील 3 काम जे आहेत ते तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनानं सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पहिलं काम आपण जाणून घेणार आहोत कोणतं करायचं आहे आणि त्यातील महत्त्वाचं पहिलं काम शासनाकडून सांगितले गेलेलं आहे ती असणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना सांगितलेली आहे KYC. KYC जर पूर्ण केलेली नसेल तर सर्वात पहिलं काम KYC पूर्ण करून घ्या. कारण आता या KYCच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांची पडताळणी केली जात असते आणि जर तुमचे KYC अपूर्ण असेल तर सरकार हप्ता रोखू शकतं. जवळच्या CSC सेंटरला जाऊन, केंद्रावरती जाऊन तुम्ही बायोमेट्रिकद्वारे किंवा PM किसान पोर्टलवरती OTPद्वारे हे काम करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिलं काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे KYC करून घ्यायची. दुसरं काम करून घ्यायचं सांगितलेलं आहे ते म्हणजे आधार आणि बँक खातं लिंक करणं. सर्वात महत्त्वाची अपडेट, आधार आणि बँक खातं जर लिंक असेल, NPCI जर मॅपिंग असेल तर तुमचा आधार क्रमांक ज्या बँक खात्याशी जोडला आहे त्याच खात्यात पैसे येतात. त्यामुळे तुमचं खातं DBT ऑन असणं, सक्रिय असणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे 2 काम सांगितलेले आहेत. महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपण देत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या खात्रीशीर अपडेट आपलं चॅनल देत असतं. चला तर तिसरं काम जाणून घेणार आहोत. भूमी अभिलेखची जी लँड सीडिंग असते, तुमच्या 7/12 उतार्याची माहिती पोर्टलवरती अपडेट असणं अनिवार्य असतं. तिथे जर न दिसत असेल तर मात्र तातडीने कृषी सहाय्यक किंवा तुम्ही जर कृषी ऑफिसला भेट देऊन ही माहिती अपडेट करून घेऊ शकता. 3 काम महत्त्वाचे सांगितलेले होते, परंतु आता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट देणार आहोत. ती म्हणजे तारीख किती असणार आहे आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या तारखेला या शेतकऱ्यांना या जिल्ह्यात 2,000 रुपयांचं क्रेडिट डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि हे पैसे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, अत्यंत महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण अपडेट पाहणार आहोत 9वा हप्ता आणि 23वा हप्तासुद्धा सोबत येण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, PM किसान योजनेचा 23वा हप्ता, हे दोनही हप्त्याची तारीख जी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घोषित करणार आहोत आणि खात्रीशीर माहिती ती उपलब्ध झालेली आहे. अपडेट आलेली आहे, ऑफिशियली अपडेट खात्रीशीर माहिती आलेली आहे. GR कधी प्रसिद्ध होणार आहे ती सुद्धा सांगणार आहोत. थेट बँक खात्यात शेतकऱ्यांच्या 2,000 रुपये DBTच्या माध्यमातून क्रेडिट केले जाणार आहेत. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण देत आहोत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, PM किसान योजनेचा 23वा हप्ता, तारीख व वेळ आणि GR कधी प्रसिद्ध होणार आहे. त्या अगोदर आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची अपडेट. तारीख तर आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत, परंतु कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा वितरण ठरलेला आहे. 18 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे आणि या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये 9वा आणि 23वा हप्ता दोनही हप्त्याचे 4,000 रुपये क्रेडिट केले जाऊ शकतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे जिल्हे आहेत आणि ते आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहोत. 18 जिल्ह्यांची लिस्ट आता जाणून घेणार आहोत. पुणे जिल्हा असणार आहे, सोलापूर आहे, अहमदनगर आहे, नाशिक, जळगाव, धुळे आहे. पहिली यादी आपण पाहत आहोत आणि पहिल्या टप्प्यातील जिल्हे आपण पाहत आहोत. पुढे आहे नंदुरबार आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, बीड आहे. इकडे लातूर आहे, उस्मानाबाद आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे. 18 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे, या 18 जिल्ह्याच्या समाविष्ट सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं नाव यादीमध्ये आहे का ते पोर्टलवरती जाऊन चेक करायचं आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचा हप्ता पहिल्याच टप्प्यात पडणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. आपण सांगितलेले सर्व काम करून जर घेतले तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की पैसे आणि जी तारीख सांगणार आहोत त्याच तारखेला पैसे पडणार आहेत. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे या दिवशी पैसे जमा होणार आहेत. PM किसान योजनेचे सुद्धा दोनही हप्ते जे असणार आहेत 4,000 रुपयांचं क्रेडिट हे तुमच्या खात्यात या दिवशी पडणार आहे आणि ती तारीख अत्यंत महत्त्वाची आहे.
25 मे 2026 रोजी हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहेत. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ही जी योजनेचे पैसे आहेत ते या दिवशी टाकले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या शेतकऱ्यांनी जे आपण सांगितलेले काम वरती पाहिलेले आहेत ते जर केले नसतील तर पहिली गोष्ट ते काम करून घ्या. दुसरी गोष्ट तुमचं स्टेटस चेक करा. पोर्टलवरती जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता हप्त्याचं, आणि तारीख जर जाहीर झालेली आपण सांगितलेलंच आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. हाईपसुद्धा करून घ्या. हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक